विदर्भ सम्राट न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। 4 दिवस अगोदर एका विद्यार्थिनीचा येथे दुर्दैवी मृत्यू झाला। गोंदिया शासकीय मेडिकलमध्ये 2 दिवस आधीच ही घटना झाली होती। ती घटना शांत होतच होती की त्यानंतर अजून एक दुसरी घटना आली। नेमकी काय घटना आहे ती आपण यांना विचारू, ज्यांच्या सोबत ही घटना घडली है। काय नेमकी घटना है, काय आपण सांगाल याबद्दल? सर एक्चुअली क्या है, जो हमारी माँ है उसको हमने 3 तारीख को यहाँ पे एडमिट किए थे शाम के 6 बजे करीबन। तो उनको डॉक्टर आने के बाद प्रॉब्लम बताया कि इनको कुछ खांसी सर्दी का कुछ प्रॉब्लम है। तो उन्होंने हमको कोविड-19 टेस्ट करने के लिए बोले। यहाँ पे आने के बाद हमको 2 घंटे इधर से उधर घुमाए। अब हमको तो इतना आइडिया नहीं है यहाँ पे, तो हमने फिर उनको टेस्ट वगैरह करवाया। टेस्ट करवाने के बाद उन्होंने हमको उस वार्ड में शिफ्ट किए, जो वार्ड नंबर 1 कोविड-19 शायद सस्पेक्ट ले होगा। तो फिर उन्होंने फिर वहाँ से बोले कि पेशेंट अभी ठीक है। फिर रात के 12 बजे उन्होंने बोले कि अभी अब पेशेंट की हालत बहुत ज़्यादा ख़राब हो रही है, तो उनको हम नागपुर रेफ़र करते हैं। तो वहाँ पे डॉक्टर मोहबे थे, उन्होंने नागपुर के रेफ़र किए। तो उनको वो बोल रहे थे कि एक ही एम्बुलेंस में 3 पेशेंट को लेके जाएंगे, बट जो एम्बुलेंस ड्राइवर था उन्होंने बोले कि एक साथ में 3 पेशेंट को लेके नहीं जा सकता, तब 2 को तो भी रेफ़र कर दीजिए, जो 2 पेशेंट सो सके। तो उन्होंने 2 पेशेंट को रेफ़र किए। तो उसमें एक दोनों ऑक्सीजन से थे, दोनों को ऑक्सीजन की सख्त ज़रूरत थी। जो हमारी जो मम्मी थी उनको ऑक्सीजन बहुत ज़्यादा थी, बट जो उन्होंने ऑक्सीजन दिए थे, मोहबे सर जो डॉक्टर थे वहाँ पे, उन्होंने ऑक्सीजन दिए थे तो वो शायद आधा सिलेंडर था। हमने जैसे गोंदिया क्रॉस किए उसके बाद सिलेंडर ख़त्म हो गया। जैसे सिलेंडर ख़त्म हुआ तो हमने जो साथ में एम्बुलेंस ड्राइवर के साथ में जो बोले कि जो कोविड-19 सस्पेक्ट पेशेंट रहता है उसके साथ जाता हूँ मैं। हमने उनको बोले तो वो बोले कि ऑक्सीजन ख़त्म हो गई है। फिर जैसे ही हम थोड़ा सा माँ को हम दिलासा दिलाते रहे 5-10 मिनट में, फिर 5-10 मिनट के बाद में वो ऑक्सीजन की एकदम से कमी होने की वजह से उनकी डेथ हो गई। फिर हम जैसे वापस आए, वापस आने के बाद में जो डॉक्टर है उन्होंने बोले कि अब हम कुछ नहीं कर सकते, यहाँ पे ऑक्सीजन कमी की वजह से इनकी डेथ हो गई है। जेव्हा आपल्याला नागपूरला रुग्णाला न्यायची आपल्याशी बोलणी झाली तेव्हा ते सिलेंडर वगैरे आपण चेक केलं होतं का? जी हाँ, वो मोहबे जो साहब थे, वार्ड बॉय या कोई थे डॉक्टर जैसे थे, उन्होंने चेक किए थे। तो उन्होंने चेक करने के बाद तो ठीक है बोले, और सिलेंडर उन्होंने गाड़ी के एम्बुलेंस में जो रहती है उन्होंने टांग के दिए पेशेंट के साथ में। आपण गोंदिया मेडिकल हॉस्पिटलला किती वाजता ॲडमिट झाले आणि कोणता काय कशाकरता ॲडमिट झाले होते, काय त्यांना त्रास होता? जो हमारी माँ है उनको ओनली श्वास लेने में प्रॉब्लम हो रही थी। हमने जब घर में चेक किए ना, तो घर से लेके आ रहे थे उस समय, तो हम यहाँ पे आने के बाद 8 और 9 के बीच में दरमियान उनको एडमिट किए थे यहाँ पे केटीएस में। तो एडमिट करने के बाद जो डॉक्टर है उन्होंने बोले कि इनको निमोनिया जैसी कुछ प्रॉब्लम है, तो यही उन्होंने एडमिट किए। फिर एडमिट करने के बाद 12 बजे करीबन उन्होंने बोले कि इनको नागपुर रेफ़र करना पड़ेगा। तो जब नागपुर रेफ़र किए तो फिर इस तरह से हुआ, उनका मतलब ऑक्सीजन की कमी की वजह से उनकी डेथ हो गई। फिर आने के बाद में जैसे हम आए, वापस लेके आए हम बॉडी को, तो फिर उन्होंने बोले कि कोरोना सस्पेक्ट पेशेंट था बोले। डेथ होने के बाद उन्होंने हमको ये कंफर्म करवाया कि कोरोना सस्पेक्ट पेशेंट था, इसकी वजह से हम कुछ नहीं कर पाए। आपल्याला जेव्हा कळलं की त्यांनी डॉक्टरांनी सांगितलं की कोरोना संशयित आहे त्यावेळेला आपण सोबत होता, आपली पण चेकिंग तिथे झाली का? नहीं, उन्होंने हमारे से कोई टेस्ट वगैरह नहीं लिए कि कोरोना सस्पेक्ट पेशेंट के साथ आप लोग थे तो आपकी भी टेस्ट लेंगे। जब हमने उनको बोले कि मैडम जब हमारी मम की डेथ हो गई है तो आप हमारे टेस्ट लेना चाहेंगे, लेंगे क्या? तो उन्होंने बोले नहीं, बोले ऐसे कुछ नहीं बोले उन्होंने। आपण पाहिलं की गोंदिया शासकीय मेडिकल जेथे औषधोपचार होत नाही त्याच्यामुळे लोकांचे मृत्यू होत आहे असा जनसामान्यांचा आरोप आहे। आणि एकीकडे त्यांनी जो आरोप केला आहे तेही आपण पाहिलं की एका गाडीमध्ये 3 लोकांना न्यायचा प्रयत्न होता, जेव्हा की कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकारी यांचे आदेश आहे की सोशल डिस्टन्सिंग पालन करा, पण त्यांच्याच आदेशाचं इथे पालन होताना दिसत नाही। हे लोक एकाच ॲम्ब्युलन्समध्ये 3 लोकांना नेणार होते, पण जेव्हा यांनी आरडाओरड केली तेव्हा त्याच्यात 2 लोकांना नेलं, पण 2 लोकांना नेतानाही ॲम्ब्युलन्समध्ये पूर्ण सोय आहे की नाही याची खात्री करायला पाहिजे। आणि यांना नागपूरपर्यंत ज्या रुग्णाला न्यायचं होतं त्यामुळे त्यांनी सिलेंडर सगळं आधीच चेक करायला होतं, ऑक्सिजन सिलेंडर त्याच्यात अर्धं होतं। इतका निष्काळजीपणा जो सामान्य माणसाचा याच्यात जीव जातो, पण या अधिकाऱ्यांमुळे कोणची यांच्यावर कारवाई होते का, की यांच्यावर पुन्हा हे असंच चालू राहणार, याकडे पूर्ण जिल्हावासियांचं लक्ष लागलं आहे। काल जी घटना झाली, सिलेंडर संपल्यामुळे एका
रुग्णाचा मृत्यू झाला. आपल्यासोबत आहे KTS गोंदिया शासकीय मेडिकल हॉस्पिटलचे डीन. त्यांना आपण विचारू की काय नेमकी घटना आहे, काय आपण त्याबद्दल सांगाल. काल पहाटेला जी घटना झाली त्यामध्ये जी लेडीज होती ती अगोदरच्या रात्रीला KTS रुग्णालयात आली. त्यावेळी ती अति सिरियस होती, गंभीर परिस्थिती होती तिची. जवळपास 60% तिचा ऑक्सिजन सॅच्युरेशन होता आणि तरी ती एक मिनिट मास्क काढून घेऊ. तरी ती सॅच्युरेशन थोडासा इथं वाढला जास्त ऑक्सिजन दिल्यामुळे आणि तसं ते एक्सरेमध्ये तिला चांगला कन्सल्टेशन निमोनिया होता दोन्ही साईडला. त्यामुळे आणि ती सर्व्हाईव्ह करू शकत नव्हती. त्याच्यामुळे आमचे डॉक्टर्स मोहबे आहेत त्यांनी असं डिसिजन घेतलं की सर नाही म्हणे यांना नागपूरला शिफ्ट करायला लागते, कदाचित कॉम्प्लिकेशन्स असतील काहीचे कशाचे तरी. आणि त्यामुळे त्यांनी डिसिजन घेतल्यामुळे मग ॲम्ब्युलन्सला बोलवलं आणि ॲम्ब्युलन्समध्ये डॉक्टर मोहबींच्या समोर नवीन ऑक्सिजन सिलेंडर, आपल्याकडे काही ऑक्सिजन सिलेंडर लावलेले नसतात पेशंटला, आमच्याकडे सेंट्रल ऑक्सिजन लाईन आहे, त्याच्यामधून काढून नवीन ऑक्सिजन सिलेंडर त्यांनी स्वतः काढून दिलं आणि सील तोडून त्या लेडीजला लावलं आणि नंतर गाडीमध्ये बसवलं. दोन्ही पेशंट सारखे सॅच्युरेशनचे होते आणि दोन्हांना तेच सिलेंडर लावलेले होते. प्रत्येकाला एक एक नवीन सिलेंडर होते. तर आणि तिचं सॅच्युरेशन कमी होतं आणि कन्सल्टेशन जास्त होता निमोनियाचा. तर रस्त्यामध्ये तिला कदाचित डॉक्टर मोहबेंचंही म्हणणं आहे आणि ते ॲम्ब्युलन्समध्ये डॉक्टर होते त्यांचंही म्हणणं आहे की त्यांनी CPR केलं गाडीमध्ये, कदाचित अरेस्ट वगैरे वरती जाऊ शकत होते असेल. नेमकं कारण त्याचं ॲक्च्युली कळलं नाही आणि तसे आपण इन्क्वायरी कमिटी लावली आहे. तर खरंच ऑक्सिजन संपला होता की दुसरं अरेस्टमध्ये जाऊन एक्सपायर झाली, त्याचं कारण मीमांसा करायला लागेल. कारण की ती हॉस्पिटलमध्ये आली तेव्हाच अति सिरियस होती, गंभीर परिस्थिती होती. नाही 2 म्हटलं ना मेरा परवाची GR नाही म्हटलं ना काही नाही. नाही त्या दिवशी ॲम्ब्युलन्समध्ये 2 लोक होते. मी तेच विचारायचं की ॲम्ब्युलन्समध्ये किती लोकांची परमिशन असते. नसतं ना, मला माहीत नाही ना. 2 लोकांना नसते. नाही मला माहीत नाही ना. सर तुम्ही डीन आहे सर, तुम्हाला माहीत नाही म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. असं थोडीच आहे. डीनला प्रत्येक गोष्ट डीनला इंजेक्शन देता येत नाही. सर आता सोशल डिस्टन्सिंगची गोष्ट होत नाही आहे. त्याप्रमाणे सोशल डिस्टन्सिंग जेवढं आपण पाहिला की आपल्यासोबत होते. आपण पूर्ण घटनाक्रम पाहिला. KTS हॉस्पिटल शासकीय मेडिकल कॉलेज, इथे लोक मोठ्या आशेने येतात, पण यांची व्यवस्था, यांची वारंवार कंप्लेंट याच्यावरून असं सिद्ध होतं की सामान्य माणसांचा यांची जीवाचा यांच्या जो किंमत आहे की नाही असाच प्रश्न इथे निर्माण होतो. आणि लोक मोठ्या आशेने इथपर्यंत येतात की इथे आपला उपचार होईल, पण इथली व्यवस्था पाहून, इथले यांच्या डॉक्टर लोकांची व्यवस्था पाहून आणि रुग्णांवर होणारे औषधोपचार न होण्यामुळे जे रुग्णांचे हाल होतात आहे, अशातच लोकांचा जीव जातो आहे. यामुळे सामान्य लोकांच्या जीवाकडे केव्हा सरकार लक्ष देईल व ही व्यवस्था कधी सुधरेल का याकडे पूर्ण जिल्हावासियांचं लक्ष लागलं आहे. विदर्भ सम्राटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. अशाच गोंदियाच्या चालू घडामोडी पाहण्याकरता आपण पाहत राहा विदर्भ सम्राट.